बघूया स्वप्नीलचा पुढचा बॉल आणि लेफ्ट हँडने खेळण्याचा प्रयत्न इथं नरेशचा मिस झालाय बॉल. खूपच चांगल्या पद्धतीने इथं बॉलिंग करतोय स्वप्नील साखरी संघासमोर आणि नरेशला न कळू देता बॉल टाकतोय स्वप्नील. बघूया पुढचा बॉल स्वप्नीलचा आणि समोरच्या दिशेला पटकवलाय चौकार. 4 रन साठी गेलाय हा बॉल. हा रावसाहेब बोला. हा चालेल चालेल. इंजिनियर खूप चांगल्या पद्धतीने इथं सामना सुरू आहे साक्री आणि बेड या दोघं संघांमध्ये आणि एक चौकार मारलेला आहे नरेशने स्वप्नीलला. बघूया पुढचा बॉल स्वप्नीलचा. वाईट बॉलचा इशारा देतो की नाही अंपायर बघूया. बॉल होता वाटतं. टर्नच्या वरून बॉल गेलाय असं दिसतंय अंपायरला. खूपच चांगल्या पद्धतीने इथं युवराज मराठे आपल्याला लाभलेले आहेत. हाही बॉल समोरच्या दिशेला मारण्याचा प्रयत्न होता पण त्यांनी प्लेयर लावलेला आहे समोरच्या दिशेला आणि विकेट पटकवले स्वप्नीलने पहिल्या ओव्हरमध्ये आणि पहिलं नुकसान साखरी संघाला झालेलं आहे नरेश नावाचा. विकास बॉलर नेम आणि पुढचा बॉलर आलेला आहे नरेश. बॉलर नेम नरेश. बॉलर कोण आलं. बॉलरचं नाव मयूर. खूपच चांगल्या पद्धतीने त्याने पहिला बॉल केलाय. बघूया दुसरा बॉल नरेशचा आणि जबरदस्त अशी बॉलिंग बेड संघाकडनं आपल्याला बघायला मिळते. बॉल न कळू देता एका बॉलरला 2 ओव्हर पॉवर प्ले 6 ओव्हरींचा सामना होतोय आणि लूज बॉल होता फसवलंय मयूरने नरेशला. नरेशची विकेट इथं गेली. पुन्हा सलमान सॉरी सलमानची आणि त्या पार्टनरशिपचा साखरी संघासाठी मोठासा स्कोर बेड समोर उभा करायचा आहे. बघूया मागच्या दिशेला गेलेला हा बॉल आणि 2 रन इथं घेतलेले आहेत. अंपायर शॉर्ट रन दिलेला आहे अंपायरने 1 रन. बघूया चार बॉल इथं मयूरचे झालेले आहेत आणि गुड लेंथ मध्ये टाकलेला हा चेंडू कुठल्याही पद्धतीने बॅटला बॉलचा कनेक्शन होत नाही आणि त्यांना थोडीशी मला वाटतं प्रॅक्टिस थांबली असेल साखरी संघाची आणि चौकार गेलेला आहे इथं 4 रन. चौका गेलेला आहे इथं. आलेला आहे स्वप्नील आणि बघूया तिसऱ्या ओव्हरचा पहिला बॉल फुलटच टाकलाय. मला वाटतंय फसवतोय तो. जाणून बुजून टाकलेला असा फुलटस आपल्या जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न होता स्वप्नीलचा आणि थोडीशी मिसफिट झाली तर कॅच गेली असती परंतु कॅच मिस झाली इथं
आणि विकेटचा चान्स गेलाय, जीवदान मिळालाय नरेशला. बघूया पुढचा बॉल. आणि खूप चांगल्या पद्धतीने इथं बॉलिंग करतोय स्वप्नील. कुठल्याही पद्धतीने स्कोअर मध्ये वाढ न होऊ देता स्कोअर थांबवले त्यांनी. स्कोअरचे 13 रन इथं होता. आणि या तिसऱ्या ओव्हरचे 2 बॉल इथं झालेले आहेत आणि त्यानंतर 13 रनची धाव संख्या देखील इथं पूर्ण झालेले साखरी संघाची. बघूया पुढचा बॉल स्वप्नीलचा आणि विकेट गेली इथं. खूपच चांगल्या पद्धतीने इथं बॉलिंग करताना आपल्याला दिसतोय स्वप्नील. आणि मागच्या वेळेस देखील त्यांचा चांगला असा स्कोअर होता. बघूया त्यांच्या समोर स्वप्नील आणि स्वप्नील समोर जयराम शिंदे. मोठा शॉट मारण्याच्या प्रयत्नाने बॉल मिस झाला. इथं डॉट बॉल केलाय स्वप्नीलने पुन्हा. बघूया पुढचा बॉल घेऊन येतोय स्वप्नील आणि मागच्या दिशेला टाकलेला बॉल होता हा. आणि खूप चांगल्या पद्धतीने बॉल इथं करतोय स्वप्नील. बघूया 2 रनांची धाव इथं पूर्ण करताना दिसतोय आपल्याला शिंदे. 2 रन इथं घेतलेत आणि आपल्या टीमसाठी स्कोअर वाढवताना 15 रनांची धाव संख्या इथं पूर्ण झालेली आहे. 3 ओव्हर पूर्ण 15 रन इथं झालेले आहेत. बघूया शेवटच्या या 3 ओव्हर बाकी आहेत अजून आणि या 3 ओव्हर मध्ये मोठा असा स्कोअर उभं करावं लागणार आहे बेड संघासाठी. 15 रन झालेले आहेत. बघूया स्ट्राईक वरती नरेश. पहिल्यापासनं उतरलेला हा बॅट्समन नरेश, त्याला आपल्या संघासाठी मोठा स्कोअर करावा लागणार आहे आणि त्याच्याकडनं साखरी संघाला अपेक्षा आहे होतील रन होतात रन. आणि खूपच चांगल्या पद्धतीने टाकलेला हा शॉर्ट बॉल आहे आणि बॅट्समनला न कळू देता असा टाकलेला हा बॉल नरेशचा. जबरदस्त अशी बॉलिंग दाखवताना आपल्याला दिसते साखरी संघासमोर नरेश आणि स्वप्नील. आणि वाईड बॉलचा इशारा दिलेला आहे इथं सोनू वाघने. आपल्याला लाभलेला अंपायर सोनू वाघ आणि खूप लाभून आलेले आहेत ते आपल्या जमनार टुर्नामेंटला भेट देण्यासाठी. आणि खूप चांगल्या पद्धतीचा असा फटकार इथं लावलेला आहे नरेशने आणि फक्त 1 रनाची धाव इथं पूर्ण केली शिंदेने. त्याचबरोबर 17 रनांची धाव संख्या इथं पूर्ण होताना दिसते आपल्याला. बघूया पुढचा बॉल आणि 1 रन काढलाय पुन्हा ओव्हर थ्रोचा. वरती नरेश आहे आणि हाही देखील चांगला फटकार मारलेला आहे. 6 वरती शिंदे आलेले आहेत, जयराम शिंदे आणि बॉलिंग साठी आलेला आहे दीपक. आमनाकडेच मारा ना म्हणा. आणि हाही जबरदस्त असा मारलेला बॉल आहे, 6 गेलेला आहे हाही देखील. बघूया पुढचा बॅट्समन शिंदे स्ट्राईक वरती. पुढचा बॉल दीपकचा आणि बोल्ड केलाय दीपकने. शिंदेला गुड लेंथ मध्ये टाकलेला असा चेंडू मागच्या दिशेला मारण्याचा प्रयत्न दीपकचा आणि सलग 2 विकेट त्याने लगातार घेतलेले आहेत. आरजे केलेला आहे
आणि वैभवला देखील आपल्या संघासाठी चांगला स्कोअर करावा लागणार आहे इथं. आणि दीपकचा शेवटचा चेंडू आणि मोठा फटका भरण्याचा प्रयत्न आहे. बघूया प्लेअर उपलब्ध आहे. पुन्हा एक कॅच मिस झाली. 2 कॅच मिस केले त्या प्लेअरने आणि तो 2 रन काढलेत. ओव्हर चेंज देखील झालेले इथं 2 रन काढलेत आणि त्या 2 रनांबरोबरच 44 रनांची धाव संख्या इथं झालेली आहे साखरी संघाची. बघूया शेवटची ओव्हर कोणाकडे जाते. अजून एक डाव आहे ना म्हणजे स्वप्न मयूरने एक आणि 2 वर विचारलेत ना. मयूरने स्वप्नेला 2, मयूरने 2, दीपकने 1, अजून 1 पण आणि पुढचा शेवटची ओव्हर करतोय. बॉलरचं नाव निलेश जयेश. स्कोर 44 रन झालेले आहेत. शेवटच्या ओव्हरचे 6 चेंडू इथं बाकी आहेत. बघूया नरेशची महाराष्ट्र नुकसान होईल कारण यापटा दिले नाही आपला महाराष्ट्र दिले नाही काय अस्तित्व नाही पहिल्या बॉलला विकेट पटकवले जयेशने आणि पुढचा बॅट्समन सचिन. बघूया शेवटचे ओव्हरचे 5 चेंडू बाकी आहेत आणि स्ट्राईक वरती सचिन गेलेला आहे आणि त्याच्याकडनं देखील साखरी संघाला अपेक्षा आणि 2 रन इथे काढून घेतलेले प्लस वाईटचा 1 रन. 3 रन गेले तिथं. बघूया शेवटच्या किती चौकार लावतोय किती 6 लावतोय. बघूया आपल्या संघासाठी जडतोय तो आणि फुलटस चेंडू होता हा आणि नो बॉल दिलेला आहे इथं अंपायरने आणि तोही मोठा फटका भरण्याच्या प्रयत्नांने अपयश आलाय वैभवला.